जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना जी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील जे सामाजिक स्तरामध्ये जे दिव्यांग असतील, विधवा असतील, निराधार इतर जे घटक आहेत त्यांच्यासाठी एक योजना राबवली जाते, ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना 2026 मध्ये कुठली पात्रता लागणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्यासोबतच अनुदान किती मिळतं, त्यानंतर सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि याच्यासाठी अप्लाय कुठे करायचं आणि कसं करायचं हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार अनुदान योजना 2026 याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लाभार्थी कोणकोणते लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र असतात किंवा त्यांना लाभ दिला जातो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत. त्याच्यामध्ये आहेत विधवा, दिव्यांग, दुर्धर, आजारग्रस्त म्हणजे ज्या आजारातनं बरे होणारच नाहीत असे आजार, अनाथ, परित्यक्त्या, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, त्यासोबतच 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री आणि त्याच्यासोबतच इत्यादी दुर्बल निराधार घटक. तर या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. तर त्यामध्ये या योजनेसाठी रक्कम किती दिली जाते तर हे सांगतो तुम्हाला. आता याच्यामध्ये जे दिव्यांग आहेत, दिव्यांग प्रवर्ग जो येतो त्यांच्यासाठी फक्त 2500 रुपये पर मंथ हे लाभ दिलं जातं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत. जे बाकीचे लाभार्थी आहेत दिव्यांगांना सोडलं तर बाकीचे त्यांच्यासाठी पर मंथ 1500 रुपये खात्यात डीबीटी द्वारे दिले जातात. आता डीबीटी म्हणजे जे आधारला बँक लिंक आहे त्याच खात्यामध्ये ती रक्कम ठराविक जमा केली जाते शासनाकडून. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत ही रक्कम प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावरती दिली जाते, जे पात्र आहेत ज्यांनी फॉर्म अप्लाय केलेलं आहे संजय गांधी निराधार योजनेचं. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त दिव्यांगांनाच 2500 रुपये महिना दिलं जातं, बाकीच्यांना 1500 रुपये महिना. तर कागदपत्रे कुठली लागणार आहेत या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी? बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा जो फॉर्म आहे तो लागेल. त्यानंतर वयाचा दाखला, त्याच्यासाठी तुम्ही काय काय देऊ शकता बघा. वयाच्या दाखल्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या जन्म नोंद वहीतील उतार्याची साक्षांकित प्रत म्हणजे त्याला आपण जन्म दाखला म्हणतो, किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याला आपण टीसी किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो, किंवा शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा आधार कार्ड इत्यादी पुरावे तपासून ग्रामीण किंवा शहरी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला. तर एवढ्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुमचं चालणार आहे वयाचा दाखला म्हणून. आणि त्यासोबतच वय हे किमान 18 ते 65 वर्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांचे वय 18 वर्ष आहे आणि 65 वर्षापर्यंत या दोन्हीच्या मध्येच ही योजना राबवली जाते त्यांच्यासाठी. आणि जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर पालकाचे डॉक्युमेंट देऊन या लाभ घेतला जातो मुलांसाठी. 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांनाही मिळतो. 18 वर्षाच्या खाली जे आहेत लाभार्थी त्यांना सुद्धा लाभ दिला जातो, फक्त पालकांचे डॉक्युमेंट तिथे जोडावे लागतात. तर त्यासोबतच किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला लागणार आहे. रहिवासी दाखला म्हणतो आपण. डॉक्युमेंट सांगतो मी तुम्हाला कुठले कुठले लागत आहेत. त्यानंतर विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला लागणार आहे. दिव्यांगांसाठी जो UDID कार्ड किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट असतं त्याची टक्केवारी 40% पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, कुठलाही प्रकार असू द्या. त्यासोबतच अनाथ असेल तर अनाथाचा दाखला, दुर्धर आजार असेल तर ते प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला आजाराचं. उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे. संबंधित तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. त्यानंतरच दिव्यांगांना कमाल वार्षिक उत्पन्न 50,000 रुपये असणं गरजेचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त वर्षाला 50,000 रुपये उत्पन्न असेल तर दिव्यांग व्यक्ती पात्र असतात. म्हणजे 50,000 रुपयापेक्षा कमी तुम्हाला उत्पन्न लागणार आहे दाखला. त्यानंतर इतर सर्व लाभार्थ्यांकरिता 21,000 रुपयाचं उत्पन्न लागणार आहे. आणि त्यानंतर जे नॉर्मली डॉक्युमेंट असतात प्रत्येकाकडे ते लागणारच आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र,
बँक पासबुक झेरॉक्स आणि रहिवासी डोमासाईल म्हणतो आपण त्याला, रहिवासी दाखवायला. तर हे डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यानंतर अर्ज कोठे करायचा तुम्हाला आता, तर एकतर तहसीलमध्ये जाऊन तहसील कार्यालयामध्ये देऊ शकता सेतू केंद्रात, किंवा दुसरं ऑप्शन आहे आपल्या सरकारवरून तुम्ही स्वतः घरबसल्या भरू शकता फॉर्म या योजनेसाठी. आणि जर दिव्यांग असाल तर दिव्यांगांसाठी शासनाकडून नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टल. त्या वेबसाईटवरती जाऊन वन टाइम रजिस्ट्रेशन केल्यानंतर दिव्यांगाचं तिथून सुद्धा तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरता येणार आहे, फक्त दिव्यांगांना त्या वेबसाईटवरून. बाकीच्यांना लाभ घ्यायचा असेल तर आपले सरकारवरून तुम्हाला हे डॉक्युमेंट सगळे रेडी करून तिथं फक्त अपलोड करायचे आहेत. तिथं तुमचं फॉर्म मंजूर केलं जाणार आहे ऑनलाईन स्तरावरती, कुठेही जायची गरज नाही मग तुम्हाला. आणि तिसरं ऑप्शन आहे तहसील कार्यालय सेतू केंद्र. इथं जाऊन सुद्धा तुम्हाला ऑफलाईन अर्ज करू शकता जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर संजय गांधी निराधार योजनेचा. रक्कम सांगतो परत एकदा, दिव्यांगांना फक्त महिन्याला 2500 रुपये भेटतात. बाकीचे जे लाभार्थी आहेत मी सांगितलेले आता, त्यांना 1500 रुपये पर मंथ लाभ मिळणार आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.